तुला शिकवीन चांगला धडा. पुढील प्रोममध्ये अक्षरा पाण्याच्या कडेला उभा राहून अधिपतीची वाट बघत असते. ती म्हणते, वहिनी अजून अधिपती आले कसे नाही? शिवानी म्हणते, वहिनी काळजी नका करू, ते नक्की येतील. ओंकार त्यांना घेऊन येणार. पण अधिपतीला मात्र दुर्गीचा फोन येतो. आता अधिपती एकदा फोनकडे बघतो, एकदा समोर. त्याची द्विधा अवस्था होते. पण नेहमीप्रमाणे अधिपती आईसाहेबांची निवड करतो. तो आता गाडीकडे येतो. ओंक्या विचारतो, काय झालं? इतक्यात झालं बोलणं? तुला भेटल्या का वहिनी? अधिपती म्हणतो, ओंक्या चल आता. ओंक्या विचारतो, का चल? अरे तू वहिनीला भेटायला आला होतास ना? तो सांगतो, आईसाहेबांची तब्येत बिघडली आहे. ओंक्या संशयाने म्हणतो, त्या तर बऱ्या होत्या ना, अचानक कशी तब्येत बिघडली? अधिपती म्हणतो, ओंक्या तब्येत बिघडायला काय वेळ काळ असतो का? आता ओंक्या बोलणार तेवढ्यात अधिपती गाडीत बसतो आणि म्हणतो, चल आता. आणि इकडे अक्षरा अधिपतीची वाट बघत राहते आणि म्हणते, वहिनी मला वाटलंच होतं अधिपती नाही येणार. अहो मी त्यांना एवढे फोन केले पण त्यांनी एकही फोनचा रिप्लाय दिला नाही. त्यावरून मला कळून चुकायला पाहिजे होतं की त्यांना माझ्याशी बोलायचंच नाही आहे. शिवानी म्हणते, वहिनी तसं नाही आहे. माझा आणि ओंकारचा फोन झाला. भाऊजी तुम्हाला भेटण्यासाठी गाडीतून येत होते पण का आले नाही तेच कळत नाही. अक्षरा म्हणते, मला कळतंय ना, हे सगळं भुवनेश्वरी मॅडमचं कारस्थान असणार. त्यांना नक्कीच कळालं असणार की अधिपती मला भेटण्यासाठी येत आहेत. तो बजरंग बरोबर बोलत होता. त्यांची माणसं सगळीकडे पेरलेली असतात. एका संध्याकाळी अक्षरा रंकाळ्यावर पाण्याच्या कडेला उभी असते. तेवढ्यात भुवनेश्वरी येते आणि म्हणते, काय जीव देताय का? पाण्याकडं असं कशापायी टाकामाका बघताय? द्या जीव. अक्षरा म्हणते, खरं तर पाणी आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो. खरं तर पाण्याकडे तुम्ही पाहिलं पाहिजे. पण हे सगळं तुम्हाला नाही कळणार, कारण हे सगळं समजून घेण्यासाठी शिक्षणाची गरज असते. आता भुवनेश्वरी मोठ्याने ओरडते, ए. तेवढ्यात दुर्गी आवाज देते, ताई. फाईल दाखवत म्हणते, अगं तिच्या पोटामध्ये अधिपतीचं पोर वाढतंय. अगं ती प्रेग्नंट आहे. हे ऐकून अक्षरा स्माईल करते आणि पाण्याला नमस्कार करते आणि म्हणते, अधिपती आणि माझ्या होणाऱ्या बाळाला सुख आणि शांती लाभू दे. भुवनेश्वरी रिपोर्ट बघते आणि अक्षराकडे आणि म्हणते, आता आम्हाला यांची कायमची शांती करावी लागणार. आता भुवनेश्वरी उठली. पोटात बाळ असणाऱ्या अक्षराच्या जीवावर. तर तुम्हाला काय वाटतं? आईसाहेब करणं हे अधिपतीचं जरा जास्तच होतं आहे का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.